नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन ठिकाणी आम्ही फिरायला आलो आहे आणि हे जे नवीन ठिकाण आहे या ठिकाणाचं नाव आहे चोरखमारा. तिरोड्याजवळ चोरखमारा नावाचं एक गाव आहे, पण त्या गावामध्ये हा तलाव नाही आहे. थोडं गावापासून दूर हा तलाव आहे आणि या तलावाला छान लेयर्स आहेत. सध्या पावसाळा असल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होत आहे आणि तुम्हाला जे मी दृश्य दाखवणार आहे तुम्ही बघत असाल. या दृश्यामध्ये तुम्ही बघाल की जो पाणी आहे तो धबधब्यासारखा खाली पडत आहे लेयर्समध्ये. बघा इथनं वर 1 2 3 4 असे लेयर्स आहेत आणि पाण्याचा आवाजसुद्धा येत आहे. पाणी छान आहे मित्रांनो, बघा एकदम क्लिअर पाणी आहे, गढूळ पाणी नाही आहे. आणि हा लेयर बघा तुम्ही. आम्हाला इथं यायला त्रास झाला कारण की प्रॉपर आम्ही ॲक्च्युली एका दुसऱ्या ठिकाणीच निघालो होतो आणि तिथं न जाता आम्ही चुकून इकडे आलो आणि खूप त्रास झाला यायला. तुम्हाला जर समजा इथं यायचं असेल तर प्रॉपर इन्फॉर्मेशन काढून या. प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही गुगलवर सर्च केला तर तुम्हाला चोरखमाराबद्दल इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल आहे, गुगलवर मिळून जाईल तिथं. आम्हाला ॲक्च्युली इथं यायचं नव्हतं, आम्ही चुकून या ठिकाणी आलो. एक वेगळ्याच ठिकाणी आम्ही जाणार होतो की तिथं म्हणजे ॲक्च्युली आम्हाला आज कसं पोळा असल्यामुळे घरी लवकर जायचं होतं. आम्हाला फक्त 1 तास कुठेतरी बाहेर घालवायचं होतं, परंतु आम्ही आलो खूप दूर इकडे तिरड्याजवळ. तर बघा हा दृश्य बघा, खूप सुंदर दृश्य आहे. अजून वर जाऊन तुम्हाला काही वेगळे जे स्पॉट आहेत ते तुम्हाला दाखवतो. आता आम्ही जात असताना एका मुलाने आम्हाला सांगितलं की हा जो भाग आहे हा तर मागचा भाग आहे, ॲक्च्युअल तलाव जो आहे तो वर आहे. तर आम्ही चाललो आता वर, जो मोठा तलाव आहे त्या तलावाला बघायला. इकडे छान असं घनदाट जंगलासारखं आहे मित्रांनो. बघा अचानक आम्ही जेव्हा इकडे येत होतो तेव्हा पाऊस आला, सावली होती आणि थंडी वाजत होती आणि आता अचानक इतकी ऊन वाढली की त्या उन्हाचा त्रास होत आहे. तर हा मला वाटतं एक छोटासा रस्ता आहे आणि या रस्त्यामधनं थ्रू दिस पाथ मला वाटते पुढे तो जो तलाव आहे तो पुढे असेल वर. मला असं वाटते हा तलाव मोठा असेल. आम्ही आतापर्यंत जेवढेही तलाव पाहिले त्या तलावापेक्षा मोठा असेल कारण की याला खूप ओव्हरफ्लोज आहेत. ओव्हरफ्लो खूप आहे त्याला. बघा जो मगाशी सामोरून व्ह्यू दिला होता हा आता जवळून. हा बोरीचं झाड लहान आहे, ऊन वाढली आहे, उन्हाचा त्रास होत आहे. हा जवळून बघा, हा ओव्हरफ्लो. त्याला काय रप्ते म्हणतात ना? रप्ते, रप्ता हा गावठी आपल्या गावरान शब्दामध्ये. इतर थकून गेलो आहे, ऊन खूप असल्यामुळे प्रवास खूप जास्त झाला आणि वाटेत आम्ही कुठेही थांबलो नाही, त्यामुळे तर रप्ते खूप आहेत. तुम्ही इथं आंघोळ करू शकता. हां समोर बघा खूप सारे रप्ते आहेत इथं, खूप ओव्हरफ्लो आहेत. तिथं आपण सर थांबू शकतो, आंघोळ करू शकतो. अरे बापरे, लुक एट दिस व्ह्यू. अरे बापरे, खूप मोठं आहे हो हे. आणि एक पर्टिक्युलर इथं स्पॉट नाही आहे, खूप सारे स्पॉट आहेत एन्जॉय करायला. सो मला असं वाटतं की यू नीड अ डे, द होल एंटायर डे. संपूर्ण दिवस तुम्ही इथं घालवू शकता सहजपणे आरामात. एवढी इथं इतकी जागा आहे. अजूनही तुम्हाला पूर्ण तलावाचा व्ह्यू मी दाखवलेला नाही आहे. संपूर्ण तलाव समोर आहे. इथनंच बघा किती सुंदर दिसतो हे. आवाज बघा, व्हिडिओमध्ये आवाज येत असेलच. तसं मी बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करत नाही. माझे जे व्हिडिओ असतात मी रॉ ठेवतो आणि बॅकग्राऊंड म्युझिक मला आवडतही नाही. त्यामुळे जे आपण प्लेसेस एक्सप्लोर करतो सगळे नॅचरल
ब्युटीने भरलेले असतात. तर नॅचरल साऊंड्स तुम्हाला ऐकू आले पाहिजे म्हणून बॅकग्राऊंड म्युझिक मी टाकत नाही. झाडं बघा, घनदाट जंगल आहे इथं. आणि या घनदाट जंगलामध्ये हा आहे चोर खमाऱ्याचा डॅम म्हणा, तलाव बघा, सरोवर म्हणा, काय म्हणता. समोर बघू आता, खूप मोठा तलाव आहे तो. किती मोठा आहे, किती प्रशस्त आहे ते समोर आपण एक्सप्लोर करू. ॲक्च्युली मला माझी इच्छा होता की तिथं जाऊन अंघोळ करावी, कारण की खूप उष्णता होत आहे. पण वेळ नाही आमच्याकडे. आज पोळा आहे, तर संध्याकाळी घरीसुद्धा लवकर जायचं आहे. तर थोडा वेळ आम्ही थांबू इथं, दुरूनच बघू आणि एखाद दिवशी येऊ पुन्हा इथं आणि मग तिथं अंघोळ करू, एन्जॉय करू. वॉटर पार्कला इतके पैसे देतो आपण, त्याच्यापेक्षा हा नॅचरल वॉटर पार्क बघा. नॅचरल ही ब्युटी बघा. वॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. खूप सुंदर. म्हणजे आम्ही स्टेप बाय स्टेप प्लेसेस एक्सप्लोअर करत आहोत आणि डे बाय डे चांगले प्लेसेस जे आम्हाला आश्चर्यचकित करणारे प्लेसेस मिळत आहेत. चोर खमाऱ्याबद्दल ऐकलं होतं, एवढं सुंदर असेल असं मला वाटलं नव्हतं. कारण की आम्ही स्वतः ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तलाव आहे, जवळपास खूप तलाव आहेत. पण हा तलाव मोठा आहे. पावसाळा असल्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होत आहे. तर खरंच इट्स अ वर्दी प्लेस टू स्पेंड युअर टाईम अँड मनी. तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा घालू शकता इथं, तुम्हाला आनंद मिळेल. आता मी थोडा एन्जॉय करतो आणि अजून जर प्लेसेस मला असं वाटलं की मी तुम्हाला दाखवलं पाहिजे तर मी ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हा आहे तलाव, याची बिगिनिंग. ज्या डायरेक्शनतून आम्ही ॲक्च्युली जो मेन एंट्रन्स आहे तिथं नाही आलो, आम्ही एका वेगळ्याच मार्गाने आलो. इथून हा सुरू होतो. आतापर्यंत सगळ्या तलावांचे मी तुम्हाला एंड दाखवलेले आहेत. बट आय डोंट थिंक दॅट आय विल बी एबल टू शो यू द एंड ऑफ धिस लेक. याचा लेकचा एंड जो आहे तो तुम्हाला मी दाखवू शकणार नाही. प्रशस्त, भव्य, खूप मोठा हा तलाव आहे, खूप मोठा आहे हा. तर हा एकच एंड झाला. इकडे अजून आहे, त्या बाजूला ते सर आहेत बघा. आम्ही त्या बाजूने तुम्हाला दाखवतो. तिकडे जो आहे तिकडे अजून आतमध्ये डीपमध्ये तिकडे तो तलाव आहे. थोडंसं पाण्यामध्ये जाऊन आम्ही पण सुद्धा चेहरा वगैरे, पाणी तर साफ आहे, चेहरा वगैरे धुवू आम्ही, कारण की थकलो आहे. इकडे मी एकदा एक काम करतो, तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवून देतो. बघा, हे इथून रस्ते रॉ आहेत, काही सिमेंटीकरण नाही आहे. त्यामुळे एकदम असा फील येतो आहे की आपण जंगलामध्ये आहोत. आणि असेच रस्ते ठेवायला पाहिजेत. जास्त लोकांना सुविधा दिली की लोक काय करतात हे तुम्हाला माहीत आहे, घाण करतात. बघा मित्रांनो, माय गॉड, दिस इज स्टुपेंडियस. खूप मोठं, अरे यार किती मोठा तलाव आहे हा. धिस इज द बिगेस्ट लेक आय हॅव एव्हर सीन इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये हा आता मिडल फेज असेल, हा मिडल फेज आहे. आणि बघा तो बेट आहे, तिथं आपण जाऊ शकतो. जर इथं मला वाटते जर नाव वगैरे असेल, एखादी बोट वगैरे छोटीशी आहे का सर, इथं नसेल, ती व्यवस्था जर केली गव्हर्नमेंटने तर ते बेट आहेत छोटे छोटे. हा पुढचा जो दिसतोय ना तुम्हाला, बेट असलेला तलाव पहिला. हा बेट असलेला तलाव म्हणजे किती मोठा आहे हा. का इथं आयलँड्स आहेत छोटे छोटे. हा जो समोर तुम्हाला दिसतो बघा, मी झूम करतो, हा ॲक्च्युअली आयलँड आहे. तिथं आपण जाऊ शकतो जर बोट असेल तर. सो यू कॅन इमॅजिन हाऊ बिग धिस लेक इज. आणि इकडे पुन्हा आता जो मला असं वाटते की असला पाहिजे फ्रंट जो भाग आहे तलावाचा, लेकचा, तो बघू आपण. इथं पाणी बघा किती जवळ आहे, किती जवळ पाणी आहे. आणि पाणी मला वाटते डीप असेल. इथं जर पडलो, उडी घ्यायची का सर इथं? म्हणजे ज्यांना आत्महत्या करायची आहे त्यांनी इथंच दे शूड कम हिअर. हां, वाचण्याची शक्यता कमी आहे, कारण की हे बघा झाड, किती सुंदर झाड आहे. हा कसला आहे तर माहीत नाही, परंतु या दगडामध्ये हा झाड अजूनही बघा. जे झाडं असतात ना पर्वतावर, जी दगडाला धरून ठेवतात, झाड असल्यामुळे हा दगड अजूनही असा आहे. नाहीतर हा सुद्धा पडला असता. तुम्ही लेक बघा, दगड नंतर पाहाल. दगडं आपल्या आजूबाजूला आहेत, दगडासारखे माणसं आहेत.
आणि सर मंदिर कुठं आहे? इथं नाही जाऊ शकत आपण. नाही 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 आय कॅन नॉट. नाही 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 तेवढ्यात नाही. मंदिर कडे काय हवा घातल्या सर मंदिर आहे सर. मित्रांनो सर म्हणतात तिकडे मंदिरापर्यंत जायचं, पण माझी हालत इकडेच खराब झालेली आहे. तो मंदिर आहे तिकडे, आणि हा जो चोर खमाऱ्याचा तलाव आहे हा माझ्या आयुष्यात मी पाहिलेला. हा 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 आमच्यासाठी म्हणजे जे मुंबईला लोक राहतात त्यांना अरबी समुद्र, तर मला असं वाटतं की आम्ही जे भंडारा जिल्ह्यात लोक राहतो किंवा गोंदिया जिल्ह्यातले लोक खूप येत असतील. रावणवाडी 5 पट 10 पट मोठा आहे रावणवाडीपेक्षा. 10 पट, 10 नाही 15 पट, 15, 20, 25 पट मोठा आहे हा. पण खूप डीप आहे ना सर. त्याच्या मागे यायला होतं बा. आणि त्याच्या पलीकडे तिकडेही आहे, आणि खूप डीप आहे हा. खूप डीप आहे, खूप डीप आहे बघितलं ते मागे होतं. हा. खूप डीप आहे, खूप डीप आहे मित्रांनो हा. आणि खरंच आनंद झाला खूप. तिकडे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. जाण्याचा प्रयत्न करू. चला सर म्हणतात तर आता देवाचं दर्शन करू. ॲक्च्युली थकलो आम्ही सकाळपासून, म्हणजे उपाशीच. इतका वेळ आम्ही बाहेर घालवू याची म्हणजे याचा विचारच डोक्यामध्ये नव्हता. आता मी आपल्या फॅमिलीला इथं घेऊन येईन. इथं चोर खमाऱ्याला बघण्यासारखं आहे हा, आणि पावसाळ्यामध्ये जास्त बघण्यासारखं आहे कारण की ओव्हरफ्लो वगैरे आहे इथं. आणि काय बोलू यार, खरंच कधी कधी निसर्ग, द ओनली ब्युटिफुल थिंग ऑन धिस प्लॅनेट इज नेचर. नेचरच्या पलीकडे किंवा नेचरपेक्षा कुठलीही गोष्ट जास्त सुंदर नाही आहे मित्रांनो. बघा, वी आर गोइंग टू द टेम्पल. तर अशा प्रकारे मित्रांनो जवळपास आम्हाला इथं येऊन अर्धा तास झालेला आहे, आणि इथं फिरण्यासारखे खूप प्लेसेस आहेत. आम्ही मंदिरात जाऊ शकलो नाही, मंदिर दूर आहे. ऑलरेडी खूप टायर्ड झालेलो आहे मी. सरांची इच्छा होती तिकडे मंदिरापर्यंत जायची, पण ऊन खूप असल्यामुळे माझी हिंमत नाही झाली. इथं बर्डसुद्धा आहेत, आणि अजून पुढे काही छोटे छोटे प्लेसेस आहेत. आयर्लंड मस्त असतं तो आयलंड आहे. तिथं त्या झाडांवर पक्षी बसलेले आहेत, आणि मला वाटते जर यांनी बोटची फॅसिलिटी इथं आहे की नाही आहे माहीत नाही मला, कारण की आम्ही याच पार्टकडे, मागच्या पार्टकडे आहोत. एंट्रन्समधून आम्ही जाऊ शकलो नाही. आम्हाला रस्त्यात ज्या लोकांनी सांगितलं त्यांनी हाच मार्ग सांगितला, तर आम्ही मागच्या भागाला आहोत तिकडे. पण जर बोटिंगची व्यवस्था असते तर काही लोक आपल्याला बोटिंग करताना दिसले असते. याचा अर्थ असा की बोटिंग अवेलेबल इथं नाही. आणि अतिशय सुंदर जागा आहे, पण तुमच्याकडे वेळ पाहिजे, तुम्ही फ्रेश पाहिजेत. आम्ही ऑलरेडी रायडिंगमुळे खूप थकलेलो आहोत. 4 व्हीलर जर असती तर एनर्जी आमची कन्झ्युम झाली नसती, आणि आम्ही थोडं अजून फिरू शकलो असतो. तरी देखील आम्ही पाण्यात उतरू, जिथं खूप कमी पाणी आहे तिथं जाऊ आम्ही. तिथं मला काही लोक दिसत आहेत, काही मुलं पोहत आहेत. इथनं आम्ही बघा, सरांनी एक छोटासा पाथ, किती रफ्ता कमी आहे तिथं पाण्याची. हां, पण आता ॲक्च्युली कसं आहे, मग थोडे स्विमिंग कॉस्ट्युम्स वगैरे म्हणा वगैरे घेऊन आम्ही काय आलेलो नाही आहे, त्यामुळे पाण्यामध्ये उतरण्याच्या पूर्वी थोडा विचार करावा लागेल.
ब्युटिफुल प्लेस टू स्पेंड सम टाईम. हे इकडे बघा मुलं आहेत, छोटे छोटे, मला वाटतं गावची मुलं असतील. आणि इकडे तिरोडा असल्यामुळे मराठी थोडी कमी आहे, हिंदी लोक थोडं मुलं जास्त बोलत आहेत. बघा या ठिकाणी आम्ही आलो आहे आणि थोडंसं हा जो पाणी आहे इथं आतमध्ये जाण्याचा मी प्रयत्न करतो. चला या सर, या ना तर. हां, हा जो आपण बाईकने जाऊ तेव्हा आपलं जे पॅन्ट आहे तर पॅन्ट वाढून जातील. हां हां, असं आहे. तर बघा मित्रांनो, हा ठीक आहे. थोडंसं आम्ही फ्रेश होऊन जातो आता. थांबा एक मिनिट. गाडी या. क्या 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 चेहरा धुताना माझी फोटो. अरे हा तर आतमध्ये गेला. काय वा, मग पाण्यामध्ये छान वाटते सर. छान वाटते पाण्यामध्ये. पाण्यात चांगलं वाटते सर. समोर पोहायचं का सांगा? सर, समोर जा. किती पाच चेक करा मग बघितलं. हां हां. होते सर. थांबा. टोंगळ्यापर्यंत पाणी. हो ठीक आहे. इथपर्यंत यायला काही इथं ॲनोकोंडा वगैरे तर नसेल ना? नाही ॲनोकोंडा त्यामध्ये पण आपल्याला मासोळी नाही भेटली कुठेच मासोळी आतापर्यंत. पाण्यात एकाय तर लावत. इतरी मासा भेटायला पाहिजे. हां ते कसे काय उतरले तुझं? नाही, तिथून सर जागा आहे सर. तो आहे ना रपटा, हो, ते रपट्याहून जावं लागते. रस्त्यावरून जावं लागतं. हां आत्ता बरं वाटून राहिला मला थोडंसं. हां, आत्ता थोडं बरं वाटत हो. आत्ता इथे पाहिजे होता आपला पेय चाय. चहा जाताना ज्या दिसते नाही, पण नाही पाहिजे सर. हां, नाही पाहिजे. हे नॅचरल प्लेसेसमध्ये सगळे जे म्हणतो आपण हॉटेल्स, रेस्टॉरंट, ह्या सगळ्या गोष्टी नाही पाहिजेत. नाही पण चाय पाहिजे सर. चहा पाहिजे. आपण चहा प्रेमी होत ना सर. तर आपल्याला ते केटली घेऊन यावं लागेल थर्मसची. छोटा आयलंड तिथं आपण समजा गेलो तर तिथं हात धरून आपण थांबू शकतो. हां, पण जाणार नाही. फक्त ॲनोकोंडा नाही आला पाहिजे, मगर वगैरे नाही. इथं घरच्या लोकांना घेऊन. मित्रांनो, आत्ता चेहऱ्यावरून पाणी घेतलं आहे. पाणी ॲक्च्युली फार रेअरली जे लेक असतात तिथला पाणी जो असतो तो स्वच्छ असतो. इथला पाणी हा मला वाटतं फारसे लोक इथं किंवा जनावर येत नसल्यामुळे पाणी क्लिअर होता, म्हणजे बॉटम तुम्ही बघू शकत होतात इझिली. आता आम्ही इथं उतरल्यामुळे पाणी गढूळ झालं, कारण की जी माती आहे आमच्या चालल्यामुळे बॉटमची ती वर आलेली आहे. तर थोडा चेहऱ्यावरून पाणी घेतलं आम्ही इथं, कारण की इथं काहीच नाही आहे. ॲज ऑलवेज आय से टू यू इन माय व्हिडिओज दॅट वेनेवर आय गो टू सच प्लेसेस वेअर देअर इज नो फॅसिलिटी ऑफ टी स्टॉल, हॉटेल ऑर रेस्टॉरंट. तर पाण्याची बॉटलसुद्धा तुम्हाला इथं मिळणार नाही. कदाचित जो एंट्रन्सचा भाग आहे तिकडे हॉटेल्स वगैरे असतील. सर तिकडे एंट्रेस तिथे पण जाळी लावली आहे. तिथे जाळी लावली आहे, तिथं ते मासेमारी करत असतील. येतं तिथे. हो, तर तो तिकडे जंगलाचा भाग झाला ना सर तो. नाही तर इथं जो एक गाव आहे, कोणतं, वडेगाव. वळेगाववरून एंट्रन्स आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. वडेगाव. हां, भजेपार वडेगाव. वळेगाव, मग भजेपार वडेगाव. भजेपार वळेगाव असं काहीतरी एक. तिथून कदाचित असेल फॅसिलिटी काही खाण्यापिण्याची, तिथनं तुम्ही जात असाल. पण तो आम्हाला जवळपास 15 किलोमीटरचा मार्ग जास्त पडला असता, म्हणून आम्ही शॉर्टकटमध्ये इथनं आलो. बघा तिकडे, अरे खूप मोठा आहे हा जो तलाव आहे, हा खूप मोठा आहे, भव्य आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये इतका मोठा तलाव पाहिलेला नाही आहे. तर आम्ही थोडंसं निघतो आता बाहेर तलावाच्या, आणि पुढचे जे काही छोटे सीन्स आहेत, ग्रीनरी आहे, हे तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, केस ओले आहेत. बघा आमचे जे काही मित्र आहेत तिकडे आंघोळ करत आहेत. त्यांना दाखवत नाही मी. ते आंघोळ करत आहेत आणि त्यांनी मस्त साबण वगैरे सुद्धा आणले आहे सोबत. चाललो आम्ही आता. थोडा वेळ इथं थांबायची इच्छा होती मित्रांनो, पण प्रॉब्लेम असा आहे की पोळा असल्यामुळे लवकर घरी जायचं सुद्धा आहे. आणि जो मार्ग आहे तो जो मार्ग जंगलातून आहे, आणि जंगलातून जाणं हे जागा घेऊन का फोटो. मित्रांनो, हा बघा, हा
एकदम ब्युटिफुल. इथं पाणी नाही आहे. इथं तुम्ही सहजपणे जाऊ शकता. हा तर जाण्याचा रस्ता हा जाण्याचा रस्ता. तिकडे जायचं का? इकडून निघून चालू हां इकडून निघू आपण. तिकडून अरे हो इकडून जाता येईल. चला. ते मुलांनी आम्हाला विचारलं की तुमचा ब्लॉग चालू आहे का. तसं तुम्ही एक काम करा, तुम्ही समोर व्हा आणि मी हां त्यांचे फोटो नाही ते आंघोळ करत आहेत. त्यांचे फोटो नाही काही बरं नाही वाटत. त्यांना त्यांची जी जी जो जो ज्याला म्हणून आपण स्पेस आहे ती स्पेस दिली पाहिजे आपण. त्यांनी ॲक्च्युली आम्हाला म्हटलं की तुम्ही फोटो काढू शकता म्हणून. आणि क्लॅरिटी बघा, क्लॅरिटी यू कॅन सी द क्लॅरिटी. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की फार रेअर असे लेक्स आहेत, तलाव आहेत. आता ॲक्च्युली होऊ शकतं की तो फ्लो असल्यामुळे पाणी जो आहे पाणी आहे? तो पाणी आहे. तिथं डास आहे. जागा नाही का तिकडे? नाही. अरे त्यांनी आम्हाला मुलांनी सांगितलं की तिकडे जाऊ नका, तिकडे चिखल आहे म्हटलं त्यांनी खूप. त्यामुळे आम्ही जो रस्ता आहे तो चेंज केला. पुन्हा आम्ही ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने परत चाललो आहे. मुलं चांगले आहेत बिचारे, त्यांनी आम्हाला गाईड केलं, नाहीतर आम्ही फसलो असतो. म्हणजे बघा, आपण जर चांगले असलो तर लोकंसुद्धा आपल्याला मदत करतात आणि सांगतात बिचारे. ठीक आहे. तर इकडून आलो तसं. हां हाच मार्ग आहे का? अच्छा हाच मार्ग आहे. हा बघा, या मार्गाने आम्ही आलो होतो. पॅन्ट आणि केस वाळले. त्या भागाकडे तिकडे जाऊ शकतो का आपण? नाही जाऊ शकत नाही का? आहे रस्ता पण जास्त नाही. ॲक्च्युली यार भूकही खूप लागली आहे. कुठेतरी जाऊन आता छान नाश्ता वगैरे करावा लागेल. आणि हिरवळ तर सगळीकडे असतेच ॲज युजल. तो पक्षी जर तुम्हाला दिसत असेल तर बघा, तो पक्षी नाही दिसत नाही का? नाही दिसणार. एवढा काही हाय डेफिनेशन आहे म्हणा, आमचा मोबाईल छान आहे पण एवढा दूरचा पक्षी छोटा आहे. पानकोंबडी आहे का सर? ते पानकोंबडी. ती जे छोटे छोटे मासे किडे वगैरे खाते पाण्यावरचे. तर हा असा एक मित्रांनो, सरांना मी म्हटलं की खाली जायची माझी इच्छा नाही, परंतु सरांनी आग्रह केला, त्यामुळे आम्ही खाली जाऊन पाहतो तिथं. हा बघा, रस्ता फार डिफिकल्ट आहे चालायला, बट वी आर टेकिंग रिस्क आणि खाली चाललो आम्ही. इकडे कोणी सिक्युरिटीसाठी वगैरे आहे नाही. याचा अर्थ असा की इकडे फारसे मला असं वाटत नाही की जे ज्याला म्हणतो आपण अपघात वगैरे इथे जास्त होत नसतील कदाचित. त्यामुळे तिथं सिक्युरिटीवाले नाहीत. तर बऱ्याचशा ठिकाणी जिथं अशा इतकं मोठी जेव्हा एखादा प्लेस असते तेव्हा ते लोक असतात. हा बघा, आम्ही आलो खाली. वी आर नाव. आणि बघा, तिथं आम्ही बसू शकतो आता आरामात. सो हिंमत नव्हती होत आमची इथे यायची. ॲक्च्युली आम्ही हिंमत केली. हा झाड बघा मित्रांनो. हा सो माझा आवाज कदाचित तुम्हाला येणार नाही आता, कारण की हा बघा, हा जो ओव्हरफ्लोचा आवाज खूप आहे. आणि सर जायचं का ओव्हरफ्लोकडे? सरांना फॉलो करतो, पहिले पाहतो की खोली किती आहे त्याची. हां घाबरण्यासारखं काही नाही. क्लॅरिटी बघा. हां खोल आहे का? नाही आहे सर खोल. काही आहे. हां तिकडे पण खूप खोल नाही आहे. कारण सर हो इकडे खोल आहे, खूप खोल आहे. सर तिकडे थोडंसं खोल आहे भाग. 2-4 मित्र असतो आम्ही तर कदाचित गेलो असतो. तेवढी मोठी रिस्क आता आम्ही काही घेणार नाही. माझा आवाज येत नसेल तुमच्यापर्यंत. आम्ही समोर बसतो दगडावर. चला सर तिकडे बसू. हां सरांचा व्हिडिओ काढतो मी. हो तर एक काम करतो मग.
चांगलं. इथं मित्रांनो खूप आवाज येत आहे ओव्हरफ्लोचा. छान गेलो अंगावर पाणी घेतलं आम्ही, आंघोळ वगैरे फक्त पाणी घेताना ऊन खूप आहे, प्रचंड ऊन आहे. कधी सावली येते, कधी ऊन येते, आणि जेव्हा केव्हा ऊन येते तेव्हा खूप तीक्ष्ण असतात किरणं सूर्याच्या, त्यामुळे त्रास होतो उन्हाचा. आता आम्ही बघा इकडे पाणी फार कमी झालेलं आहे. आता इथं ज्या लोकांना पाण्याची भीती वाटते ते लोक इथं येऊन बसून शांतपणे दगडावर बसून सतत या पाण्याच्या प्रवाहाला बघत राहू शकतात. मला तर इथं खूप असं वाटतं दगडावर बसून जावं. आणि बघा इकडे जो ओव्हरफ्लो आहे तो तुम्हाला दाखवतो मी. सर फक्त काळजी घ्याल, जो मॉस आहे त्याच्यावर पाय ठेवू नका शेवाळवर. आणि कुठून हो इथं शेवाळ आहे, त्यामुळे अशा ठिकाणी पाय ठेवताना 10 वेळा विचार करायचा. आणि हा इकडे आम्ही आलो तिथनं आता ते मित्र वगैरे येऊन झाले. काही लोक गोंदियाचे लोक भरपूर आहेत, ते आले आहेत. गोंदियावरचे लोक आलेले आहेत मित्रांनो. आता मित्रांनो या पूर्ण तलावाला किंवा या प्लेसला कशा प्रकारे डिस्क्राईब केलं पाहिजे. मला असं वाटतं की एक दिवस टूरसाठी एकदम आयडियल जागा आहे, अतिशय चांगली जागा आहे. मला तर असं वाटत नाही की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये इतकं सुंदर स्थळ असेल कुठेही. म्हणजे आम्ही आतापर्यंत खूप छोटे छोटे तलाव पाहिले, लेक्स पाहिले, आणि त्याच्या आजूबाजूची जी ब्युटी होती तीसुद्धा आम्ही एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी जितका स्कोप आहे, इतकी स्पेस आहे, इतका प्रचंड मोठा हा तलाव आहे, तेवढा तलाव आम्हाला कुठंच दिसला नाही. कदाचित या दोन्ही जिल्ह्याच्या बाहेर असेल किंवा या दोन्ही जिल्ह्यामध्ये असेलही. परंतु मला असं वाटतं की पावसाळ्यामध्ये तुम्हाला जर ओव्हरफ्लो बघायचा असेल, आता आम्हाला हे माहीत नाही की हा ओव्हरफ्लो हिवाळ्यामध्ये सुद्धा असतो, कदाचित उन्हाळ्यामध्ये हा राहत नसेल, परंतु पावसाळ्यामध्ये ओव्हरफ्लो असतो. ओव्हरफ्लोला एन्जॉय करायचं असेल, इथं आंघोळ करायची असेल, पाण्यामध्ये असे पाय जसे मी ठेवलेले होते मगाशी तसे ठेवायचे असेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये या ठिकाणी. आणि मला असं वाटतं की दूर आहे, आतमध्ये आहे, खूप येताना तुम्हाला त्रास होईल. परंतु एक अजून चांगली गोष्ट अशी आहे की येताना नागझिरा जो जंगल आहे त्या जंगलामधनं रोड आहे तो तिरोडाला जातो. त्या रोडात कडून येत असताना जो एक वाईल्ड वाईब्स क्रिएट होतात ते सुद्धा तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. मला असं वाटतं की तुम्ही व्हिजिट द्या. आणि मी रिक्वेस्ट करीन इथल्या जे लोकल ॲडमिनिस्ट्रेशनमधले जे लोक आहेत जे केअरटेक करतात, याची जे बघतात या सगळ्या प्लेसला मॅनेज करतात, त्यांना की कृपया इथं जास्त हॉटेल्स वगैरे येऊ देऊ नका, जास्त दुकानं वगैरे लावू देऊ नका. ही जागा जेवढी वाईल्ड आहे, जेवढी सिम्पल आहे तेवढीच ठेवा. इथं लोकांना जास्त प्लास्टिक्स वगैरे आणू देऊ नका, त्यांना प्रोहिबिट करा, सक्त मनाईचे बोर्ड्स लावा. खूप चांगली नॅचरल वाईल्ड जागा आहे आणि हिला अशीच राहू द्या. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही घराकडे निघालो. बराच वेळ झाला, इथं एक क्वालिटी टाईम स्पेंड केला, बऱ्याच आठवणी या ठिकाणाचे राहतील आमच्यासोबत. शेवटचा हा जो व्ह्यू आहे शेवटचा तुम्हाला दाखवतो. हा पहिल्यांदा जेव्हा मी पाहिला होता तेव्हा मला बाहुबली पिक्चरमध्ये नाही का सर, तर बाहुबली पिक्चरमध्ये प्रभास कोणता पर्वत आहे तो, त्या पर्वतावर चढतो
आणि जो तेवढा मोठा नाही आहे हा ऑफकोर्स, पण त्याची थोडीशी आठवण आली मला जेव्हा पाहिलेला, कारण की हे लेयर्स वरपर्यंत आहेत, वर अजून लेयर्स आहेत. त्यामुळे या भेट द्या या ठिकाणाला. छान आहे आणि अजून पाणी खूप स्वच्छ आहे, पण पाणी छान क्लिअर स्वच्छ पाणी आहे.